नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज ठरलं तर मग मालिकेत जे काही घडणार आहे ना, ते खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. कारण अर्जुन आणि सायली पुन्हा एकदा सत्याच्या अगदी जवळ पोहोचताना दिसत आहेत. पण दुसरीकडे सचिन आणि प्रियाचा प्लॅन आता फसण्याच्या मार्गावर आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, अर्जुनच्या हातात असा कोणता पुरावा लागणार आहे ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण मिळू शकतं. चला आजच्या अपडेटमध्ये सगळं एकदम सोप्या भाषेत जाणून घेऊया. अर्जुनचा तपास. मंडळी, सर्वात आधी बोलूया अर्जुनच्या तपासाबद्दल. अर्जुन आता कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवताना दिसत नाही. तो प्रत्येक गोष्ट तपासून पाहतोय. सोनलच्या वयाबाबतही त्याला काही शंका आहेत आणि म्हणूनच तो डॉक्टरांकडे जाऊन पुन्हा माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच अर्जुन आता या प्रकरणाचा फक्त वरवर तपास करत नाहीये, तो थेट मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथेच खरी मजा सुरू होते. सचिन प्रियाचा प्लॅन. आता येऊया सचिन आणि प्रियाकडे. कारण या दोघांनी अर्जुनला अडचणीत आणण्यासाठी जो प्लॅन केला होता तो आता त्यांच्या विरोधातच जाताना दिसतोय. माझ्या मते पुढच्या भागामध्ये यामुळे प्रियाची परिस्थिती आणखी खराब होऊ शकते. कारण अर्जुनला जर या प्लॅन मागचं सत्य समजलं तर तो शांत बसणार नाही. तो थेट या सगळ्या मागे कोण आहे याचा शोध घेईल आणि मग सचिन आणि प्रियाची खरी परीक्षा सुरू होईल. मोठा संशय. पण मंडळी, इथे एक प्रश्न नक्की पडतो, अर्जुनला सत्य समजण्यापासून कोण थांबवतंय? कारण प्रत्येक वेळी अर्जुन एखाद्या निष्कर्षाचा जवळ पोचला तेव्हा काहीतरी नवीन घडतं. याचा अर्थ या संपूर्ण प्रकरणामागे अजून काहीतरी आहे का? हा प्रश्न सध्या खूप महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं मालिकेच्या पुढच्या भागात याचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे. सायली आणि गौरी. दुसरीकडे सायलीच्या आयुष्यातील भावनिक प्रसंग पाहायला मिळतो. सायली दिसत नसल्यामुळे छोटी गौरी आजारी पडते आणि शेवटी सायली आणि गौरीची भेट होते. हा प्रसंग मालिकेचा भावनिक भाग ठरतो. कारण एका बाजूला अर्जुन सत्यासाठी लढतोय आणि दुसऱ्या बाजूला सायलीसमोर नात्याची जबाबदारी आहे. म्हणून पुढे अर्जुन आणि सायली दोघांनी मिळून कोणता निर्णय घ्यायचा हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. पुढे काय होऊ शकतं? आता थोडं पुढे काय होऊ शकतं याचा अंदाज घेऊया. पहिली शक्यता म्हणजे अर्जुनला सोनलच्या प्रकरणात एखादा महत्त्वाचा पुरावा मिळू शकतो. दुसरी शक्यता म्हणजे सचिन प्रियाच्या प्लॅनमधली एखादी गोष्ट अर्जुनसमोर येऊ शकते. आणि तिसरी शक्यता, सायलीला या संपूर्ण प्रकरणात आणखी मोठी भूमिका घ्यावी लागू शकते. पण यापैकी नेमकं काय होणार त्यासाठी आपल्याला पुढचा भाग पाहावा लागेल. मंडळी, एक गोष्ट मात्र नक्की आहे, कथा आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. सत्य जवळ येतंय पण त्याच वेळी रहस्यही वाढतंय. अर्जुनचा प्रत्येक निर्णय आता महत्त्वाचा आहे आणि जर त्याला खरंच सगळं सत्य समजलं तर सचिन आणि प्रियासाठी परिस्थिती खूप कठीण होऊ शकते. म्हणून पुढचा भाग अजिबात मिस करू नका. तर मंडळी, हा होता आजचा ठरलं तर मगचा महत्त्वाचा अपडेट. आता मला तुमच्याकडून एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे. तुमच्या मते अर्जुनला सर्वात आधी सत्य कोण सांगणार? आणि सचिन प्रियाचा प्लॅन खरंच पूर्णपणे फसणार का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच रोजची मालिकाची माहिती पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार मंडळी.